खासदार प्रणिती शिंदे यांच्या पंढरपूर गाव भेटी दरम्यान कासेगाव ग्रामस्थांनी पुरवठा निरीक्षक सदानंद नाईक हे धान्य चालू करण्यासाठी तब्बल 2,000 रुपये मागणी करत असलेल्या तक्रारीवरून जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी प्रत्यक्षात तपासणी करता पंढरपूर प्रांत सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी, मोहोळ पुरवठा निरीक्षक व सोलापूर पुरवठा यांची चौकशी समितीवर नियुक्ती केली असता बुधवार रोजी या पथकांनी कासेगाव या ठिकाणी सर्व ग्रामस्थांचे पुन्हा एकदा जाब घेण्यात आले। यावेळी ग्रामस्थांनी पुरवठा निरीक्षक सदानंद नाईक हे तहसील कार्यालयात बसून एन नंबरवर काढण्यासाठी 500 रुपये तर अन्न सुरक्षा यादीत नाव समाविष्ट करून धान्य चालू करण्यासाठी प्रत्येकी 2,000 रुपये मागणी करत असल्याचे जबाबामध्ये स्पष्टपणे उल्लेख केला असून दिलेल्या जबाबाचा सर्व नागरिकांनी फोटो आणि व्हिडिओ काढून घेतला आहे, जेणेकरून पंढरपूर तहसील कार्यालयात या चौकशीत कोणताही फेरबदल करता येऊ नये, तसेच कोणताही राजकीय दबाव येऊ नये। यावरून चौकशी दरम्यान जबाब आणि त्यावर होणारी कारवाई ही पारदर्शकपणे होणार यात शंका नाही। यावरून पुरवठा निरीक्षक सदानंद नाईक हे आता चांगलेच कोंडीत अडकले असून आपला बचाव पक्ष करण्यासाठी इतर दुकानदारांकडून ढोबळ जबाब घेत असल्याचे सूत्रांकडून कळते। मात्र तक्रार ही कासेगाव ग्रामस्थांची असून इतर दुकानदारांचा जबाब यात गृहीत धरू नये, पळवाट काढल्यास समस्त ग्रामस्थ हे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढू असे कासेगाव ग्रामस्थांनी कळवले आहे। ग्रामस्थांच्या अशा आक्रमक भूमिकेने आता नक्कीच कारवाई होणार का, याकडे सर्व पंढरपूरकरांचे लक्ष लागून राहिले आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।